हरिओम. आत्मषटकमच्या 18व्या भागामध्ये सगळ्यांचं स्वागत. प्रार्थनेने सुरुवात करू. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. 6व्या श्लोकाच्या विवेचनाला आपण गेल्या भागात सुरुवात केली होती. तर सारांश बघण्यापूर्वी आधी एकदा हा श्लोक आपण म्हणूया. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. आपण या श्लोकाचा अभ्यास करताना असं पाहिलं की इथे अहम या शब्दाने जे उपाधिरहित शुद्ध आत्मतत्व निर्दिष्ट केलेलं आहे आणि पहिल्या 2 ओळीमध्ये आत्म्याचं स्वरूप हे 3 विशेषणांनी वर्णन केलेलं आहे. कुठली ती 3 विशेषणं? पहिलं निर्विकल्प, दुसरं निराकार आणि तिसरं विभू. विकल्प या शब्दाचे आपण 4 अर्थ पाहिले: पर्याय, विचार, विपरीत कल्पना आणि विविध कल्पना. आणि यातल्या कुठल्याही अर्थाने आत्म्यामध्ये विकल्प कसा नसतो तेही आपण पाहिलं. तो एकमेवा द्वितीय असल्यामुळे त्याला पर्याय नाही. तोच सगळ्या चराचराचे सारतत्व आहे. आत्मा म्हणजे विचार नसून आत्मा हा विचारांना प्रकाशित करणारा आहे. तो मनाहून पण भिन्न असल्यामुळे त्याच्यात संकल्प विकल्प नाहीत. आणि आत्म्याच्या बाबतीत किंवा आत्म्यावर जरी अनेक कल्पना केल्या गेल्या असल्या तरी, ज्याला आपण अध्यास म्हणतो किंवा तादात्म्य असे शब्द वापरतो त्या कल्पनांना, तरी आत्मा मात्र स्वतः कुठल्याही कल्पना करत नाही. कारण आत्मा हा संपूर्णपणे निष्क्रिय आहे. कल्पना करणाऱ्या मनबुद्धीहून तो निराळा आहे. आत्मा कुठल्याही आकाराने मर्यादित झालेला नाही, म्हणून तो विभू किंवा व्यापक आहे. सर्व चराचर सृष्टीतल्या प्रत्येक घटकाला तो नेहमी व्यापून राहतो. तो इंद्रियांनाही व्यापतो, म्हणजेच इंद्रियांना तो शक्ती पुरवतो. हीच गोष्ट सामवेदाच्या केनोपनिषदामधल्या पहिल्या खंडातल्या 2ऱ्या मंत्रात अतिशय समर्पकपणे सांगितलेली दिसते. त्यामुळे आपण तो मंत्र म्हणूया. श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यद् वाचोह वाचं सौ प्राणस्य प्राणः चक्षुषश्चक्षुः अतिमुच्च धीराः प्रेत्यास्माल्लोकादमृता भवन्ति. अन्वयार्थ बघू. यत् श्रोत्रस्य श्रोत्रम म्हणजे जो कानाचा कान आहे. मनसः मनः जे मनाचे मन आहे. वाचः ह वाचम जे वाणीची वाणी आहे. स उ प्राणस्य प्राणः तोच प्राणाचा प्राण आहे. चक्षुषः चक्षुः अपि सहा एव अस्ति तोच डोळ्यांचा डोळा आहे. तान अतिमुच्च त्यांना सोडून, धीराः अस्मात् लोकात प्रेत्य ज्ञानी ह्या इहलोकाच्या पलीकडे जाऊन, अमृताः भवन्ति अमर होतात. आता पुन्हा एकदा पूर्ण अर्थ बघूयात. जो श्रोत्राचा श्रोत्र म्हणजे कानाचा कान, जो मनाचे मन, जो वाणीची वाणी, जो प्राणाचा प्राण, तसंच डोळ्यांचा डोळा आहे, त्यांच्यामधील अहमभावाची भावना टाकून आणि ह्या विषय जगापासून उन्नत होऊन ज्ञानी लोक अमरत्व प्राप्त करून घेतात. इथे डोळ्याचा डोळा, मनाचं मन, वाणीची वाणी, प्राणाचा प्राण हे जे सगळं सांगितलं आहे त्याच्यामधून तुम्ही सांगितलं आहे की डोळा, कान म्हणजे ज्ञानेंद्रिय, मन, वाणी म्हणजे एक कर्मेंद्रियांचं प्रतीक म्हणून ठेवलेलं आहे,
आणि प्राण म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश ह्या सगळ्यांना शक्ती ज्याच्यापासून मिळते त्याच्याकडे आपलं लक्ष असायला हवं. त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी काय करायला हवं तर ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, प्राण, मन, बुद्धी ह्या सगळ्यांमधला अहंभाव टाकून दिला पाहिजे. म्हणून तान, तान अतिमुच्च, त्यांना सोडून. त्यांना म्हणजे कशाला? ह्या सगळ्यांना, स्थूल शरीराला, सूक्ष्म शरीराला, कारण शरीराला सोडून. आता इथे सोडायचं म्हणजे काय करायचं? सोडता तर येणार नाही आहे, ते तर आहेतच सगळे, ते असणारच आहेत, पण ते म्हणजे आत्मा नाही ही जाणीव प्रखरतेने आपल्या मनात जागी ठेवून, म्हणजेच अहंभाव सोडून. त्याच्यामुळे ते काय होतात? धीर म्हणजे ज्ञानी लोक ते काय करतात? विषय जगापासून उन्नत होतात. म्हणजे ते त्या इहलोकामधल्या ह्या सगळ्या स्थूल सूक्ष्म कारण शरीर ह्याच्या सगळ्या जंजाळामधून ते वर उचलले जातात. त्याच्या पलीकडे ते विचार करू शकतात. ह्या सगळ्यांना अंडरलाईन जो शक्ती देणारा जो आत्मा आहे त्याच्याकडे ते बघू शकतात. आणि त्याच्याकडे बघितल्यामुळे काय होतं? ते अमरत्व प्राप्त करून घेतात. आपण अमरत्व आणि मृत्यू याविषयी गेल्या भागामध्ये म्हणजे आपण नमे मृत्यू शंकाची जेव्हा चर्चा केली तेव्हा पुष्कळ बोललो की मृत्यू हा फक्त स्थूल शरीरालाच आहे. त्यामुळे जेव्हा आपलं आत्मा या अधिष्ठानाकडे लक्ष असेल त्यावेळेला मृत्यूची शंकासुद्धा मनात येण्याचं काहीच कारण नाही. आत्मा हा सगळीकडे भरलेला आहे आणि हे जे आत्म्याचं सर्वदा असलेलं सर्व व्यापकत्व आहे त्याच्यामुळेच त्याच्यामध्ये अजून एक गुण आहे, तो म्हणजे समत्व. आणि हा गुण 3ऱ्या ओळीमध्ये सांगितलेला आहे. म्हणून 3ऱ्या ओळीत काय म्हणतात की 6व्या श्लोकाच्या, सदा मे समत्वम, मी नेहमी समत्व आहे किंवा मला नेहमी समत्व आहे. आता हे समत्व ज्याला उमगलं तो आत्मज्ञानी हा आपोआपच भेदबुद्धीच्या पलीकडे जातो. म्हणजेच जे वरच्या श्लोकात म्हटलं आहे, अस्मान लोकान प्रेत्य, हे जे लोक आहेत सगळे पृथ्वी लोक विशेषतः, त्याच्यामध्ये काय आहे? नानात्व आहे. खूप विविधतेने भरलेलं नटलेलं जग आहे आणि त्या विश्वामध्ये आपण सारखे गुंगलेले आहोत. ते विश्व आपण खरं मानतो आणि ते विश्व जेव्हा आपण खरं मानतो तेव्हा आपण आपली बुद्धी कशी असते? भेद मानणारी आणि ते ॲक्सेप्ट करणारी असते. पण ज्ञानी हा आपोआपच भेदबुद्धीच्या पलीकडे जातो आणि त्यामुळे त्याच्या ठिकाणचं नानात्व किंवा विषमता ही विरघळून जाते. सगळ्या ठिकाणी फक्त आत्माच भरून राहिलेला आहे हे भान ज्याला सतत असेल तो कसा समत्वानी वागू शकतो ह्याचं उत्तम वर्णन भगवद्गीतेमध्ये 5व्या अध्यायामधल्या 18व्या श्लोकामध्ये सापडतं. आपण तो श्लोक आधी म्हणूयात. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. अन्वयार्थ बघूयात. पंडिताः म्हणजे पंडिताः म्हणजे ब्रह्मज्ञानी पुरुष, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे म्हणजे विद्या आणि विनयाने युक्त असलेल्या ब्राह्मणामध्ये, गवी म्हणजे गायीच्या ठिकाणी, हस्तिनी म्हणजे हत्तींच्या ठिकाणी, शुनीच म्हणजे कुत्र्यांमध्ये सुद्धा, श्वपाके एवच तसंच शूद्रांमध्ये सुद्धा, समदर्शिनः समब्रह्मदृष्टीने पाहणारे असतात. इथं भावार्थ परत बघू. ब्रह्म जाणणारे पुरुष हे विद्याविनय संपन्न असे ब्राह्मण, गायी, हत्ती, कुत्रे आणि चांडाळ किंवा निरक्षर किंवा कमी बुद्धीचे लोक, कमी शिकलेले लोक, हलक्या जातीतले लोक. आता जातीचा आपण मुद्दा नको इथे जास्त चर्चा करायला, पण हे पूर्वीच्या काळाच्या दृष्टीने आपण थोड्या या श्लोकांकडे बघायला पाहिजे. कारण आता आपल्याला जातींचा उल्लेख करणं आपल्या मनाला सुद्धा पटत नाही. आपण कुणावर तरी अन्याय करतो असं आपल्याला आपोआपच वाटायला लागतं. इतके आपण त्या जातीपातींच्या पुढे काळाच्या ओघात आलेलो आहोत. पण जेव्हा हे सगळे ग्रंथ लिहिले गेले तेव्हा जातीपातींचं पुष्कळ अवडंबर समाजामध्ये होतं आणि त्यामुळे चांडाळ, शूद्र हे शब्द वापरले जातात. त्याच्याकडे फक्त आपण फार ज्यांची बुद्धी किंवा फार ज्यांचं ज्ञान प्रगत झालेलं नाही अशा स्वरूपाने त्यांच्याकडे आपण बघूयात.
तर ह्या सगळ्यांच्याकडे ते ज्ञानी पुरुष हे समदृष्टीने बघतात. म्हणजे ज्ञानी लोक हे केवळ तेच दिव्य ईश्वर तत्व किंवा आत्मतत्व सर्वत्र पाहू शकतात आणि ते तिथं आहे याची त्यांची पक्की समजूत असते, खात्री असते आणि त्याप्रमाणे ते वागतातही. जसं सागरामध्ये एक लाट उठते, दुसरी लाट उठते, काही लाटा लहान, काही लाटा मोठ्या, पण सागराजवळ ही पहिली लाट, ही दुसरी लाट, ही छोटी लाट, ही मोठी लाट असा काही भेदभाव नसतो. किंवा दागिन्यांच्या निरनिराळ्या प्रकारामध्ये सोनं काही स्वतःला वेगळं समजत नाही किंवा एकच सोनं सगळीकडे भरलेलं असतं. त्या सोन्याच्या सोनेपणामध्ये काहीही फरक नसतो. किंवा मातीचे विविध वस्तू, भांडी, वेगवेगळ्या प्रकारची भांडी, वस्तू हे जर पाहिलं त्याच्यामध्ये मातीचा मातीपणा हा सारखाच असतो. तो काही बदलत नाही. वस्तूचा आकार बदलू देत, प्रकार बदलू देत, त्याचा उपयोग बदलू देत, मातीचं माती असणं हे कायम तसंच असतं. त्याचप्रमाणे निरहंकारी मानवाला, म्हणजे ज्यांनी शरीर, मन, बुद्धी याच्यात कुठेही आपला अभिमान ठेवलेला नाही, त्यातलं तादात्म्य सोडलं आहे, त्याला हे कळू शकतं की मी म्हणजे ईश्वर आहे, मी म्हणजे आत्मा आहे आणि या नामरूपात्मक बाह्य जगतात तो कोणताही वेगळेपणा कधीही बघत नाही. इथे वेदांताचं एक अत्यंत महत्त्वाचं तत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होतं आणि ते म्हणजे अधिष्ठानमित्येव सत्यम. अधिष्ठानम इति एव सत्यम, म्हणजे अधिष्ठानच फक्त सत्य आहे. जगाला जरी भ्रम म्हटलं आपण, कारण जगातलं नानात्व हे भ्रमामुळे दिसतं आहे, तरी ते ज्याच्यामुळे तो भ्रम झाला आहे किंवा ज्याच्यावर तो भ्रम झाला आहे तो आत्मा तिथे आहेच आणि तो नेहमीच आहे. आणि आत्मा हे अधिष्ठान हेच फक्त काय ते सत्य आहे. आणि मग अशा समदर्शी आत्मज्ञानी लोकांची उत्तम उदाहरणं आपल्याला आपल्या संतांच्या मांदियाळीमध्ये क्षणोक्षणी पाहायला मिळतात. जसं की भाकरीचा तुकडा उचलून पळालेल्या कुत्र्यामागे तुपाची वाटी घेऊन पळणारे संत नामदेव आपल्याला भेटतात. किंवा काशी विश्वेश्वरावर अभिषेक करायचा म्हणून पाण्याने भरून घेतलेली कावड हे वाळवंटात तडफडणाऱ्या गाढवाच्या तोंडात अत्यंत मायेनी ओतणारे संत एकनाथसुद्धा हे असेच आत्मज्ञानी म्हणायला पाहिजे. ज्ञानदेवांनी तर रेड्यामुखी वेद वदवले आणि त्याच्याही पुढे जाऊन निर्जीव भिंतसुद्धा चालवली. रेड्याच्या ठिकाणी आणि निर्जीव भिंतीच्या ठिकाणी असलेलं आत्मतत्व हे त्यांनी फक्त जाणलंच नाही तर त्याच्याशी ते स्वतः एकरूप झाले. आणि हे जे चमत्कार त्यांनी घडवून आणले ते कशासाठी, तर भेदाभेद करणाऱ्या दांभिक पंडितांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालण्यासाठी. ह्याच्याही पुढे जाऊन जगद्गुरू आद्य शंकराचार्य हे तर समदर्शी पुरुष होतेच, पण काशीमध्ये ते राहत असताना प्रत्यक्ष भगवान शंकरांनी चांडाळ रूपात येऊन शंकराचार्यांच्या समदृष्टीची परीक्षा पाहिली. फार रंजक गोष्ट आहे ती, ज्याच्यावर मनीषा पंचकम नावाचं शंकराचार्यांचं स्तोत्र पुढे आधारलेलं आहे. शंकराचार्य काशीमध्ये राहत असताना एका दिवशी सकाळी नदीवर आंघोळ करून देवालयात निघालेले असतात आणि तेव्हा त्यांच्या वाटेमध्ये एक चांडाळ त्यांना आडवा येतो. तेव्हा ते पटकन म्हणतात, अपसर अपसर, म्हणजे बाजूला हो, माझ्या वाटेत येऊ नकोस. असं आचार्यांनी म्हटल्यानंतर चांडाळ त्यांना काय विचारतो माहिती आहे का? तो म्हणतो की अरे बाबा, तू नक्की कुणाला बाजूला व्हायला सांगतोस? ह्या अन्नमय कोशापासून तुझ्या अन्नमय कोशाला, का आतल्या माझ्या चैतन्यापासून तुझ्या आतल्या चैतन्याला? कारण अन्नमय कोशापासून अन्नमय कोशाला जर दूर व्हायला सांगत असलास तर तुझा आणि माझा दोघांचाही अन्नमय कोश त्याच पंचमहाभूतांनी बनलेला आहे. आणि जर चैतन्यापासून चैतन्याला जर तू बाजूला व्हायला सांगत असलास तर तेही चैतन्य तुझ्या माझ्यातलं सारखंच आहे. तुझ्या माझ्यात काय, सगळीकडेच ते सारखं आहे. मग तू नेमकं कुणापासून कुणाला बाजूला व्हायला सांगतोस? चांडाळाच्या तोंडातून हे प्रश्न ऐकल्या क्षणी आचार्यांनी ओळखलं आणि तत्काळ भगवान महादेवांना त्यांनी साष्टांग दंडवत घातला आणि मग पुढे त्यांनी जी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली ते म्हणजे मनीषा पंचकम. असो, इथे आपला विषय एवढाच आहे की ह्या सगळे जे महानुभाव, महान पुरुष होते ते कसे समदृष्टी ठेवणारे होते आणि म्हणूनच म्हटलेलं आहे सदा मे समत्वम. आता
तिसऱ्या ओळीतलं दुसऱ्या चरणाचा जो आहे तो विचार करू. न मुक्तीर न बंधः, न मुक्तीही न बंधः. मुक्ती किंवा मोक्ष आणि बंध हे दोन्ही परस्पर सापेक्ष आहेत. आणि याविषयी आपण उपदेश सरातला श्लोक क्रमांक 29, बंधमुक्त्यतीतं परम सुखम विंदतीह जीवस्तु दैविकः, ह्या श्लोकाच्या विवेचनामध्ये आपण याविषयी म्हणजे बंध आणि मोक्ष हे कसे काल्पनिक आहेत याविषयी खूप सविस्तर चर्चा केलेली आहे. आणि तेथे आपल्याला हेही कळलं की बंध आणि मोक्ष ह्या कल्पनांच्या एकदा पलीकडे गेल्यानंतर जे असीम सुख, अमाप सुख हे उपलब्ध आहे ते एखाद्या विरळ्या दैवी जीवालाच मिळतं. आणि तो दैवी जीव कसा असायला पाहिजे? जो सगळीकडे समभावाने पाहू शकतो, त्याच्या ठिकाणी समत्व हा गुण आहे किंवा आत्मा हा सगळीकडे भरून राहिलेला आहे हे त्याला सतत जाणवतं आहे. म्हणजेच आत्मज्ञानी दैवी पुरुषाला हे बंध आणि मोक्ष ओलांडून जाणं शक्य आहे आणि परमसुख प्राप्त करणं शक्य आहे. बंध हा जर मानला तरच मुक्तीचा प्रश्न येतो. आणि आत्मा तर आपण बघितलाय तो कसा आहे? नित्यमुक्त आहे. मग ज्याला बंधनच नाही त्याला मुक्तीचं काय? बंधन कोणाला असतं? तर बंधन असतं जीवाला. मुळे जीवाला बंधन आहे असं गृहीत धरून मुक्त व्हायचं आहे अशा पद्धतीची मांडणी साधारणपणे आध्यात्मिक ग्रंथांमध्ये केली जाते. कारण मला मुक्त व्हायचं आहे ही बंधन सापेक्ष भाषा ही साधकाच्या दृष्टीने आवश्यकच आहे. आत्मस्वरूप मी हा मूळचाच मुक्त असून जीवरूप मी मुक्त नाही. हे बंधन जीवाला सत्य वाटतं आणि ते बंधन दूर केलं की जीवरूप मी मुक्तच आहे. म्हणजे काय? वेगळ्या शब्दात हे सांगायचं झालं तर मी मुक्त आहे अशा एका वाटण्याने मी बंधनात आहे असं दुसरं वाटणं काढून टाकलं की शिल्लक राहते ती सहजावस्था. मग तुकाराम महाराजांसारखे संत म्हणतात, बंधनाची नाही ठावे मुक्ती कासया म्हणावे. बंधनच ठाऊक नाही आम्हाला, मग मुक्ती कशाला म्हणणार आम्ही? मग व्यवहारात जे आपण वापरतो की तो मुक्त झाला किंवा तो जीवनमुक्त आहे, ही व्यवहारासाठीची भाषा आहे. कारण जीवनमुक्ताजवळ बंधन आणि मोक्ष हे संदर्भच नसतात. कल्पनेनी कल्पना गेली की कल्पनारहित असलेलं निर्विकल्प तत्व शिल्लक राहतं. अहम निर्विकल्प हा असं जे निर्विकल्प तत्व आहे ते चिदानंद रूप तत्व म्हणजे मी आहे. म्हणून म्हटले शिवोहम शिवोहम. मी सतरूप आहे, मी चित्रूप आहे, मी आनंदरूप आहे. पण आचार्यांच्या या आत्मषटकामध्ये सतरूपाचा उल्लेख नाही. कारण सतरूपाचा अनुभव जीवरूपी मला सततच आहे. सगळ्यात उघडपणे कळणारं जर काही असेल तर ते सद्रूप आहे. चिद्रूप हे थोडं त्यातल्या त्यात झाकलेलं आहे किंवा आवृत आहे. आणि आनंद रूपावर मात्र परिपूर्ण आवरण आहे. म्हणजे आपण आनंद स्वरूप आहोत हे फारच थोड्या वेळेला आपल्या लक्षात असतं किंवा आपल्याला वाटतं. आणि मग हे जी आवरणं आहेत चिद्रूपावरची आणि आनंद रूपावरची, ती आवरणं ही सततच्या अभ्यासाने विचारांनी ही काढायची असतात. आणि परमार्थ हा चित्तवरचं आणि आनंदावरचं आवरण काढण्याचा अभ्यास आहे. सत्वरचं आवरण काढावं लागत नाही. कारण सत म्हणजे अस्तित्व ह्याचा आपल्याला सदैव अनुभव असतो. व्यक्ती आहे, वस्तू आहे, ह्यातील व्यक्ती किंवा वस्तू हे शब्द काढले की अस्तित्व नावाचं तत्व आहे या स्वरूपामध्ये सहज कळण्यासारखं आहे. त्यामुळे अस्तित्वावर आवरण नाही आहे, पण ज्ञानावरती आवरण आहे. त्यामुळे प्रत्येक होणाऱ्या ज्ञानाच्या मागे असणारं ज्ञान असतं हे आपल्याला सहज समजत येत नाही. होणारं ज्ञान हे कशाच्या योगाने होतं? ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी ह्यांच्या सहाय्याने आपल्याला विषयवस्तूंचं ज्ञान होतं. पण ते ज्ञान होण्यासाठी त्याच्या मागे असलेलं ज्ञान म्हणजेच ज्ञानरूप आत्मा तो अखंड उपलब्ध आहे. म्हणून ते होणारं ज्ञान होऊ शकतं. हे समजायला आनंद समजण्यापेक्षा थोडं अधिक सोपं आहे. पण सगळ्यात मजबूत पक्का आवरण मात्र आहे ते मात्र आनंदावरती. जिथे जिथे सुख असतं
तिथं तिथं किंवा सुख होतं असं म्हणू आपण, जिथे जिथे सुख होतं किंवा सुख मिळतं तिथे तिथे असणारं सुख असतं, म्हणून ते होणारं सुख मिळतं किंवा कळतं. पण आपल्याला मात्र वाटतं की जे सुख मला होतं आहे म्हणजे जीवाला होतं आहे ते विषयामुळे होतं आहे. पण विचाराने आपण हा पुष्कळ आता विचार केला, पुष्कळ आपण ज्ञान घेतलं आहे उपदेशसाराच्या निमित्ताने, आत्मषटकमच्या निमित्ताने. तर त्याच्यामध्ये जे आपण विविध संकल्पना शिकल्या त्यांच्या आधाराने किंवा संतांच्या अनुभवाद्वारे साधकांनी एक निश्चय करून घ्यायला पाहिजे की विषयात सुख नाही. सुख हा विषयांचा स्वभाव धर्मच नाही. विषयात सुख आहे हा भ्रम काढून टाकल्यानंतर मग जीव हा सुखासाठी विषयांवर अवलंबूनच राहणार नाही. आणि मग ज्याच्यामुळे मला सुख झालं तोच खरा मी आहे, तेच माझं खरं स्वरूप आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तर इथे या 6व्या श्लोकावरचं विवेचन पूर्ण झालेलं आहे. हा श्लोक आपण हे सगळं काही लक्षात ठेवून पुन्हा एकदा म्हणूया. अहं निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. पुढच्या भागामध्ये आपण संपूर्ण स्तोत्राचा सारांश पाहू. आता इथे नेहमीप्रमाणे प्रार्थनेने समारोप करूया. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरिः ॐ. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ.